नमस्कार, मी भारती. माझं यूट्यूब चॅनल शिलवंत फॅमिलीमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. तर आपण इथे ब्रेड घेतले आहेत मुलांना नाश्त्यासाठी. खूप दिवसांनी माझा व्हिडिओ येत आहे, बघत राहा. कारण की आमचा गॅस सिलेंडर संपला होता, त्यामुळे जरा उशीर झाला व्हिडिओ बनवायला. तर मी काय बोलते की आता इथे मी ब्रेड घेतलेले आहे. जर तुमच्या मुलांना जर नाश्ता हवा आहे, ब्रेड जर आणलेले असतील तर सोप्या पद्धतीत कसा नाश्ता करायचा, ते लोक टिफिनला पण घेऊन जाऊ शकतात. पण आता सध्या सुट्ट्या आहेत, तुम्ही माझा व्हिडिओ बघून घ्या, कारण की शाळा सुरू झाल्यावरती तुम्हाला टिफिन करावंच लागणार आहे. तर इथे मी घेतलेला आहे एक कांदा, एक टॅमॅटो, 2 मिरच्या, गाजर. जर तुम्हाला यामध्ये शिमला मिरची घ्यायची असेल तीही तुम्ही घेऊ शकता. तर चला आपण हे सगळे ना बारीक करून घेऊया. तर हा कांदा आणि टॅमॅटो वगैरे आपण कापून घेऊया सर्वात पहिला. तर बघा, आपण एकदम कांदा जो आहे ना एकदम बारीक चिरून घेतलेला आहे, आणि मिरची जी होती ती आपण चांगली कापून त्याला ठेचलेली आहे, थोडीशी म्हणजे कुटून घेतलेली आहे. त्यानंतर इथे मी गाजर पण बारीक चिरलेले आहे, टॅमॅटो वगैरे. तर सर्वात पहिला आपल्याला काय करायचं आहे, इथे बेसन घ्यायचं आहे. छान असे मोठे 3 चम्मच बेसन घेतलेलं आहे मी. यामध्ये आपल्याला घालायचं आहे थोडंसं जिरं. तर थोडंसं आपण जिरं घालूया. त्यानंतर इथे आपल्याला घालायचं आहे थोडंसं मीठ चवीनुसार. त्यानंतर थोडीशी आपल्याला हळदी पावडर घालायची आहे. थोडंसं मीठ मी आणखी घातलेलं आहे. त्यानंतर आपण इथे थोडीशी धण्याची पावडर घेतलेली आहे, आणि लाल तिखट आपण थोडं घेतलेलं आहे, कारण की ऑलरेडी आपण तिथे मिरची घेतलेली आहे. तर चला, तर याला आपल्याला आता मिक्स करून घ्यायचं आहे, आणि यामध्ये असं थोडं थोडं पाणी घालून त्याचं चांगलं बॅटर तयार करून घ्यायचं आहे. पाणी घालून असं चांगलं मिक्स करून घ्या. जास्त पातळही आपल्याला करायचं नाही आहे. आता यामध्ये काय घालायचं आहे, आपण हे जे मिक्स करत आहोत ना, तर संपूर्ण जेवढ्या गुठळ्या आहेत ना बेसनाच्या तेवढ्या निघाल्या पाहिजे, तेवढं पूर्ण पातळ करून घ्यायचं. ते बघा, छान पातळ करून घेतलेलं आहे. आता यामध्ये आपण जे काही सगळं कापलेलं होतं, कांदा वगैरे, मिरची, कांदा, गाजर, टॅमॅटो, तुम्हाला शिमला मिरची हवी आहे तर शिमला मिरची, कांद्याची पात घालायची आहे तर कांद्याची पातही घालू शकता. तर चला, हे सगळं आपण आता मिक्स करून घेऊया. आणि आता आपल्याला आणखी थोडंसं पाणी घालायचं आहे. मी 1 कप पाणी घेतलेलं, पण पूर्ण पाणी घातलेलंच नाहीये. चांगलं असं मिक्स करून घ्या. हे बघा, एवढं जाडसर झालेलं आहे आपलं. आता आपल्याला अजिबात पातळ करायचं नाहीये. तवा जो आहे तो आपण इथे गरम करायला ठेवलेला आहे. त्यामध्ये आपल्याला ना तेल घालायचं आहे गरम करण्यासाठी. छान असं तेल लावून घ्या. आणि आपलं तेल जोपर्यंत गरम होते तोपर्यंत आपल्याला काय करायचं आहे, हे बघा, हा जो ब्रेड जो आहे तो यामध्ये घालायचा आहे. पूर्ण हे असं लावून घ्यायचं आहे आपल्याला छान. आणि गरम गरम आपल्याला आपलं तेल जे आहे ते छान असं गरम झालेलं आहे मस्त. तर आपल्याला गरम तेलामध्ये याला घालायचं आहे असं, आणि वरून आपण यावरती थोडं आणखी घालत आहोत. तर चला, तर आपण याला चांगलं दोन्ही बाजूनी चांगलं आपण फ्राय करून घेऊया. आपला एक बाजून फ्राय झालेला आहे. आता असं चिमटा घेऊन आपल्याला या बाजूने असं पलटी करून घ्यायचं आहे. त्यालाही चांगलं असं फ्राय करून घ्यायचं आहे. तर चला, आपण दुसऱ्या बाजूने फ्राय झालेला आहे. तर आपल्याला एका असा कडेला साईडला ठेवायचा आहे. क्रिस्पी होण्यासाठी आपल्याला असं कॉर्नरला ठेवूया. आणि हा जो दुसरा वाला आहे यालाही चांगला असं लावून घेऊया. अशी भाजी लावून घ्यायची आहे छान. त्यालाही आपण आता पुन्हा तेलामध्ये सोडत आहोत. लाई वरतीही थोडंसं असं लावून घ्यायचं आहे.
हे जे साईडला काढलेलं आपण त्याला असं पलटी करून घ्यायचं आहे. पण साईडला काढलेले आहेत ना ते पुन्हा आपण असे पलटी करून एक साईडला ठेवायचे आहेत. त्यानंतर आता परत दुसरा ब्रेड आपण यामध्ये घातलेला आहे त्यालाही आपण लावून घेऊया. हे ब्रेड जे आहेत ते काढून घ्यायचे आहेत. हे बघा असं चिमट्याने काढून घ्या. जर तुमच्याकडे उलथाना असेल तर उलथानाने काढून घ्या. छान असे काढून घेतलेले आहे. आणि सेम प्रोसेस हीच हे आपण आता नंतर करूया. हे आपण काढून घेतलेले आहेत आणि ते आपण आता केचप घेऊया. केचप सोबत तुम्ही तुमच्या मुलांना एक खायला द्या नाश्त्यासाठी. खूप छान लागतात आणि मुलं पण आवडीने खातात. एक मागून दोन खातील. आणि नक्की करून बघा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण की अशाच नवीन रेसिपी तुमच्यापर्यंत दाखवण्याचा मी प्रयत्न करीन. आणि तुम्हाला काय बघायला आवडते काय नाही बघायला आवडते ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा.